मुंबईकरांचा प्रवास हा अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्याच्या संकल्पनेमधून गोरेगाव इथल्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाच्या कामाचं भव्य लोकार्पण पार पडलं। मात्र या उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या नंतर अवघ्या 24 तासांमध्ये पुलाच्या कामाच्या दर्जावरून टीका केली जाते आहे। आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून पुलाच्या उद्घाटनासाठी लावण्यात आलेला बॅनर पहा आणि कामाचा दर्जा पहा अशा पद्धतीने टीका केली जाते आहे। कॉन्ट्रॅक्ट ज्याला देण्यात आलं त्याच्याकडून निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप सध्या त्याच्यावरती आदित्य ठाकरे यांनी केलाय आणि या पुलाच्या एकूणच बांधकामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी। मुंबईकरांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी आहेत काल गोरेगावमध्ये मृणालताई गोरे उड्डाण पुलाचं आहे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं। मात्र या पुलाच्या उद्घाटनावर आता टीका होत आहेत। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून हे टीका करण्यात आली आहे। एक रील आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होतं, त्यामध्ये कामाचा आपण या ठिकाणी आदित्य ठाकरेंकडून आरोप लावण्यात आला आहे की जे बॅनर आहे पण राजकीय पक्षाचं बॅनर पहा आणि कामाचा दर्जा या पुलाचा पहा। आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाका जे आहेत नवीन पुलाचा काल खरं तर मोठा गाजाबाजामध्ये आहेत। मुंबई महानगरपालिकेचे महापौर आहेत जे ऋतू तावडे असतील किंवा स्थानिक आमदार मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या या हस्ते या ठिकाणी पुलाचं लोकार्पण सोहळा पार पडला। मात्र आपण पाहिलं तर या पुलाचा पहिला दिवशी 24 तास उलटला नसेल तर मात्र टीका होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर 250 कोटीपेक्षा जास्त आणि 10 वर्ष रखडलेला हा पुलाचं काम आत्ताच आपण पाहिलं तर पूर्ण झालं आणि कालच मुंबईकरांच्या सेवेसाठी आहेत या ठिकाणी प्रवाशांना सुखकर प्रवास होय आणि वाहतूक कोंडीपासून सुटका होय यासाठी या पुलाचं काल उद्घाटन झालं। मात्र आता आपण पाहिलं तर अवघ्या 24 तास उलटलं नाही, मात्र या पुलाचं आता कामावरून आहेत या ठिकाणी टीका होताना पाहायला मिळत आहेत। आमदार आदित्य ठाकरेंनी ह्याच्या पुलाच्या एक एक्सवर आहेत व्हिडिओ ट्विट केला, ज्यामध्ये आपण पाहिलं तर खरं दृश्यामध्ये असमतल रस्ते जे आपण म्हणतो या ठिकाणी पॅच मारलेला आहे, हे रस्ता आपण पाहिलं आणि शेजारचं दोन्ही पॅच असमतल आहे, त्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांना देखील त्रास होणार आहे आणि गाड्यांचे देखील नुकसान होणार। नवीन पूल 250 कोटी खर्च करून मात्र या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांच्याकडून निकृष्ट दर्जाचं काम केला गेल्याचा आरोप आता होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई।